हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा। आज आपण बघणार आहोत हे गोकर्णीचे फूल कसे तयार करायचे। याला एशियन पिजन विंग्स किंवा बटरफ्लाय पी फ्लॉवर असं देखील म्हणतात, अपराजिता फ्लॉवर असंही म्हणतात। तर बघूयात हे कसे करायचे। इथे मी हे 2 साइजेस मध्ये केलेलं आहे। आपण बघूयात ह्या बेसिक साइज प्रमाणे आपण करूयात आणि मग मी सांगते की हे मोठं कसं करायचं। ठीक आहे, मी इथे याप्रमाणे कॉटन थ्रेड्स जे मिळतात मी त्याने केलेलं आहे। तुम्ही 3 प्लाय 4 प्लाय जी यान किंवा लोकर मिळते त्याने देखील हे करू शकता। याप्रमाणे हे मी कॉटन यानने इथे केलेलं आहे, हे ॲक्रेलिक यानने इथे केलेलं आहे। आपण बघूयात याप्रमाणे कॉटन थ्रेडने। ठीक आहे, यासाठी मी इथे 3 कलर्स यूज करणार आहे। पॅरेट ग्रीन कलर, ब्लू कलर किंवा जांभळ्या कलरचं घेतलं तरी चालेल, आणि क्रीम कलर, व्हाईट कलर किंवा लाईट पिस्ता कलर। हुक घेतलेला आहे 1.75 mm। हे 100% कॉटन थ्रेड आहे। तुम्ही 3 प्लाय 4 प्लाय ॲक्रेलिक यान वूल घेतलं तरी चालणार आहे, आणि सेम हुक घ्यायचं आहे, ते याप्रमाणे होईल तुमचं। ठीक आहे, सुरुवात करूयात आपण पॅरेट ग्रीन कलरने। स्लिप नॉट 9 चेन्स इथे करायच्यात। 1 2 3 4 5 6 7 8 9। इथे सेकंड चेन मध्ये म्हणजे हुक जे आहे त्याच्यापासूनची दुसरी स्टिच, इथे 1 सिंगल क्रोशे। पुढच्या स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे। पुढच्या 3 स्टिचेस मध्ये 1 डबल क्रोशे। 1 2 आणि 3। पुढच्या स्टिच मध्ये डबल क्रोशे इनक्रीज, एकाच स्टिच मध्ये 2। याप्रमाणे आता आपण राऊंड मध्येच कलर कसा चेंज करायचा यान कट न करता ते इथे बघणार आहोत। इथे फुलाच्या आतमध्ये ग्रीन कलर आणि हा क्रीम कलर किंवा व्हाईट किंवा पिस्ता जो कुठला घेतला असेल तो कंटिन्युएशन मध्ये आपल्याला करायचंय। तर हे कसं करायचं, म्हणजेच राउंड्स मध्येच आपण दुसरा कलर कसा अटॅच करायचा ते आपण इथे बघूया। असं करताना पुढच्या स्टिच मध्ये आपल्याला आता क्रीम कलर मला हवाय, तर ही जी डबल क्रोशे आहे या स्टिच करतानाच्या आधीची स्टिच ती कंप्लीट न करता हे जे 2 लूप आहेत ते तसेच ठेवायचे। इथे आपलं हुक येणार आहे, बरोबर। म्हणजे मी 1 डबल क्रोशे इथे केली आणि त्याच्यानंतर आपण ही जी दुसरी डबल क्रोशे केली ती एकदा आपण इथे यार्न ओव्हर करून वर लूप घेतलं। आता पुन्हा यार्न ओव्हर करून आपण ह्या दोन्ही लूप मधून काढलं तर ती स्टिच कंप्लीट होते डबल क्रोशे। तर तसं न करता हे इथं तसंच ठेवायचं, हे 2 लूप्स, आणि कट करायचं नाहीये। पुढचा कलर जो असेल तो आपला इथे अटॅच करायचा याप्रमाणे, आणि जो आधीचा कलर आहे तो आपण पुढच्या साईडला घेऊयात। म्हणजे आपण कंटिन्युएशन मध्ये त्या कलरने जेव्हा लागेल त्यावेळेला तो कलर वर उचलून आपण त्या कलरने स्टिच करू शकतो। याप्रमाणे इथे हा कलर अटॅच केला। ओके, आणि आता हे टेल एंड आणि आता पहिल्यांदा जो ग्रीन कलर यूज करत होतो तो आपण एकत्रितपणे स्टिच मध्ये घेणार आहोत। पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे याप्रमाणे, आणि लास्ट स्टिच मध्ये 5 डबल क्रोशे। 1 2
3 4 आणि 5. हे करताना पाठीमागे नीट चेक करायचं की दोन्हीही थ्रेड्स जे आहेत दोन्ही कलरचे ते आपण बरोबर घेऊन स्टिच करतोय ना. ठीक आहे. आता ह्या अपोजिट साइडला म्हणजे या साइडला एक डबल क्रोशे, याप्रमाणे. हे याप्रमाणे जर इथं बघितलं तर या साइडने 7 ग्रीन कलरने स्टिचेस आहेत आणि ही एक डबल क्रोशे, हे 5 डबल क्रोशे आणि या साइडची ही एक डबल क्रोशे. अशा 7 स्टिचेस ज्या आहेत त्या क्रीम कलरने आहेत. आणि आता पुढच्या ज्या 7 स्टिचेस असतील त्या आपल्या पुन्हा ग्रीन कलरने हव्यात. म्हणजे आता इथे मला ग्रीन कलरने स्टिच करायची आहे तर त्याच्या आधीच्या स्टिचमध्ये इथे शेवटी इथे कंप्लीट न करता हा कलर पुन्हा मी पुढे घेणार आणि ग्रीन कलरची जी थ्रेड किंवा यान असेल ती उचलून वर घ्यायची आणि इथे आपण याप्रमाणे तो कलर अटॅच केला की मागची जी स्टिच असते ती ऑटोमॅटिक व्हाईट कलरने किंवा आधीच्या कलरने कंप्लीट होते. पुढच्या स्टिचमध्ये या साइडला जसं केलं तसंच 2 डबल क्रोशे, 1 2, पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे, शेवटच्या 2 स्टिचेस राहिल्या, 1 हाफ डबल क्रोशे, लास्ट स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे. याप्रमाणे जर पाहिलं तर हे सेंटरला जे आहे बॅक साइडने दिसेल. हा पोर्शन आणि हा पोर्शन आपण केलाय. 9 चेन केल्या. दुसऱ्या चेन पासून 1 सिंगल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे, 3 इंडिव्हिज्युअली डबल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये डबल क्रोशे इनक्रीज, परंतु दुसरी स्टिच करताना इथे कंप्लीट न करता व्हाईट, क्रीम किंवा पिस्ता कलर अटॅच केला. तिथे नेक्स्ट स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे, लास्टच्या स्टिच मध्ये 5 डबल क्रोशेज, अपोजिट साइडला पुन्हा 1 डबल क्रोशे. ती डबल क्रोशे कंप्लीट इथे स्टिच न करता पुढच्या स्टिच मध्ये ग्रीन हवाय तर इथे ग्रीन कलर अटॅच केला. याप्रमाणेच अपोजिट साइडला सुद्धा इथे डबल क्रोशे इनक्रीज, 3 इंडिव्हिज्युअल डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिच मध्ये सिंगल क्रोशे. 7 ग्रीन, 7 क्रीम आणि पुन्हा 7 ग्रीन. इथे पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राउंड कंप्लीट करूया. याप्रमाणे. आता हा जो क्रीम कलर आहे तो आपल्याला लागणार नाहीये तर आपण तो इथे कट करू शकतो, कारण इथून इथपर्यंत बऱ्यापैकी ते टेल एंड स्यू केल्याप्रमाणेच इथे झालेला आहे. त्याच्यामुळे मी हा कलर कट करते आणि हा सुरुवातीचा जो टेल एंड होता तो देखील आपण इथे कट करूया. हे याप्रमाणे बॅक साइडने याप्रमाणे दिसणार. पुढचा राउंड चेन 1. जिथे चेन 1 केलं तिथंच 1 सिंगल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये 1 डबल क्रोशे आणि पुढच्या स्टिच मध्ये न करता
दोन खालच्या स्टिचेसच्या मध्ये आपल्याला स्टिच करायची. इथे न करता आपलं हुक आपण खाली इन्सर्ट करणार आहे. हे कशासाठी आपण हे नंतर पाहूयात, सांगते मी. याप्रमाणे पुन्हा एकदा खालच्या दोन स्टिचेसच्या मध्ये डबल क्रोशे इनक्रीज. इनक्रीज म्हणजे एकाच ठिकाणी आपण 2 स्टिचेस करणार आहोत. याप्रमाणे स्टिचच्या आतमध्ये न करता खाली 2 स्टिचेसच्या मध्ये. ठीक आहे. आता पुढे आपल्याला ब्ल्यू कलरने स्टिच करायची आहे. तर आधीची स्टिच इथे कंप्लीट न करता हे 2 लूप आपले असेच राहतील. हा कलर आपण पुढे घेणार आणि ब्ल्यू म्हणजेच निळा कलर किंवा जांभळा कलर तुम्ही कुठला घेतला असेल तो कलर आपण इथे अटॅच करायचा. याप्रमाणे ठीक आहे. पुढच्या खालच्या 2 स्टिचेसच्या मध्ये डबल क्रोशे इनक्रीज, एक स्टिच आणि तिथेच आपण दुसरी स्टिच करणार. याप्रमाणे पुन्हा एकदा पुढच्या 2 स्टिचेसच्या मध्ये डबल क्रोशे इनक्रीज. याप्रमाणे आणखीन 3 वेळेला आपण याच प्रमाणे करणार आहोत. आणि ग्रीन कलरची जी थ्रेड आहे ती देखील आपण आपल्या बरोबर घेणार आहे. 2 स्टिचेसच्या मध्ये आपण हे करतो आहोत. एक डबल क्रोशे, पुन्हा तिथेच दुसरी डबल क्रोशे. हे 3 वेळेला झालं. आणखीन 2 वेळेला 1 2. पुन्हा पुढच्या 2 स्टिचेसच्या मध्ये 1 2. याप्रमाणे म्हणजे हे डबल क्रोशे इनक्रीज आपण 5 वेळेला इथं केलेलं आहे. आता पुढच्या स्टिच मध्ये इथे स्टिच मध्ये 2 डबल क्रोशेच्या मध्ये नाही करायचं, कारण हा आता आपला सेंटर येणार आहे. तर स्टिच मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेस करायचे. 1 2 आणि 3. आणि याप्रमाणे इकडे जसं आपण डबल क्रोशे इनक्रीज 5 वेळेला पण खालच्या 2 डबल क्रोशेच्या मध्ये केलं, त्याचप्रमाणे या साइडने सुद्धा आपण करणार आहोत. आणि ग्रीन थ्रेड आपण आपल्या बरोबर घेतो आहोत. स्टिच मध्ये न करता 2 स्टिचेसच्या 2 डबल क्रोशेच्या मध्ये 1 2 1 2 1 2. पुन्हा एकदा 1 2 आणि आणखीन एकदा 1 आणि 2. याप्रमाणे आता पुढे आपल्याला ग्रीन कलर हवाय. तर ही कंप्लीट न करता 2 लूप आपण हुकवरच ठेवायचे आणि ग्रीन कलरची जी थ्रेड आहे या नसेल ती उचलून फक्त वर घ्यायची, कारण आपल्या बरोबरच आपण स्यू करत असल्यामुळे ती तिथेच असते.
ती फक्त हवी तेव्हा आपण उचलून याप्रमाणे वर घेऊ शकतो. हे याप्रमाणे. आता पुढे 2 डबल क्रोशेच्या मध्ये डबल क्रोशे इनक्रीज. 1 2. जे आपण सुरुवातीला इथं केलं तेच आपण उलट्या दिशेने म्हणजे रिव्हर्स ऑर्डरने आपण परत करत आहोत. इथे डबल क्रोशे इनक्रीज होतं, इथे डबल क्रोशे इनक्रीज. आता इथे 1 डबल क्रोशे, मग पुन्हा आपली 1 डबल क्रोशे इथे येणार याप्रमाणे. पुढची 1 डबल क्रोशे स्टिच वर येणार इथे. त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे. पहिल्या सिंगल क्रोशेला अपोजिट साइडला पहिल्या इथे दुसरा राऊंड सुरुवात केला आपण, तिथे जी पहिली सिंगल क्रोशे होती तिथे स्लिप स्टिच करून आपण हा दुसरा राऊंड जो आहे तो कंप्लीट करूया याप्रमाणे. या साइडने पाहिलं तर इथे 6 ग्रीन कलरने स्टिचेस आहेत. त्यानंतर इथे 23 ब्लू कलरने आहेत आणि पुन्हा 6 ग्रीन कलरने आहेत. ओके. आता बघूयात पुढे. तिसरा राऊंड चेन 1. जिथे चेन 1 केलं तिथेच त्याच स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे. पुढच्या 4 स्टिचेस मध्ये 1 सिंगल क्रोशे आणि 2 स्टिचच्या मध्ये नाही करणार आहोत आपण, नॉर्मल जसं करतो तसं स्टिच मध्ये. आणि ब्लू कलरची जी आहे ती आपण आपल्या बरोबर घेतो आहोत. ठीक आहे, इथे दिसेल याप्रमाणे. 1 2 3 4 याप्रमाणे. आणि 5वी स्टिच करताना आपल्याला कंप्लीट करायची नाहीये, कारण पुढे आपण ब्लू कलर यूज करणार आहे. तर ग्रीन कलरची जी आहे ती आपण सोडून द्यायची, म्हणजेच पुढे घ्यायची, कारण एकत्रित आपण करतो आहोत. आणि ब्लू कलरची थ्रेड घेऊन मागची ही सिंगल क्रोशे आपली या पद्धतीने कंप्लीट होणार. ठीक आहे, म्हणजे चेन 1 आणि तिथेच सिंगल क्रोशे, 4 रेग्युलर सिंगल क्रोशे आणि 5वी सिंगल क्रोशे कंप्लीट न करता ब्लू कलरने याप्रमाणे कंप्लीट होणार. म्हणजे टोटल ह्या स्टिचेस झाल्या 6. ठीक आहे, पहिली 1 4 आणि ही 1 अशा 6. आता पुढच्या ब्लू स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये 1 हाफ डबल क्रोशे याप्रमाणे. पुढे या स्टिच मध्ये आपण 3 डबल क्रोशेज एकत्रितपणे करणार आहोत, म्हणजे एकाच ठिकाणी 3. 1 2 3. आणखीन 2 वेळेला आपण तेच करणार आहे. 1 2 3. ग्रीन कलर आपण आपल्या बरोबरच घेतो आहोत. 1 2 आणि 3 याप्रमाणे. पुढच्या स्टिच मध्ये इथे
एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे, याप्रमाणे ही आपली एक पेटल तयार झाली. एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, नंतर पुढच्या 3 स्टिचेस मध्ये 3 डबल क्रोशेस, पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि पुन्हा एक हाफ डबल क्रोशे. आता पुढच्या 5 स्टिचेस मध्ये, बरोबर, हे सेंटरच्या 3 स्टिचेस आहेत, त्याच्या आधी आपले 1 2 3 4 आणि 5, बरोबर, ह्या 3 पैकी ही मधली, आणि ह्या 5 स्टिचेस मध्ये आपण 3 डबल क्रोशेस करणार आहे. 1 2 3 असंच आपण आणखीन 4 वेळेला करूयात आणि इथे भेटूयात. हे याप्रमाणे. आता इथे खाली ज्या 3 स्टिचेस आहेत त्यातली ही मधली स्टिच आली, बरोबर. तर इथे एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे, याप्रमाणे ही दुसरी पेटल आपली कंप्लीट झाली. आता इथे मी जे मोठं फूल केलं तिथे फरक काय केलाय, फक्त आपण जिथे इथे दुसऱ्यांदा करताना डबल क्रोशेच्या जागी मी ट्रिपल क्रोशेस केलेले आहेत. इथे 3 वेळेला आणि 2 वेळेला मी डबल ट्रिपल क्रोशेस केलेले आहेत. म्हणजे यार्न ओव्हर जे आपण डबल ट्रिपल क्रोशे करताना 2दा करतो, तर इथे मी 3 वेळेला करून मग आपण इथे केलेला आहे. हा फरक इथे केलेला आहे. आणि सेंटर स्टिच मध्ये इथे आपण एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे केलं. तर मोठं फूल करायचं असेल तर डबल क्रोशे, सिंगल क्रोशे आणि डबल क्रोशे असं करायचं. ठीक आहे. नॉर्मली आपण याप्रमाणे इथं केलंय. आता जे काही आपण या साईडला केलं तेच आपण या साईडला सुद्धा करायचं आहे. म्हणजेच 5 वेळेला 3 डबल क्रोशेस, त्याच्यानंतर पुढच्या स्टिच मध्ये इथे जसं केलं तसंच आपण बघूच. यात ते ग्रीन कलर आपण आपल्या बरोबर घेतोय. 1 2 3 आणखीन 4 वेळेला करते. हे याप्रमाणे, म्हणजे सेंटरची स्टिच झाल्यानंतर 5 वेळेला 3 डबल क्रोशेस, पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे. पुढच्या 3 स्टिचेस मध्ये इकडे जसं केलं तसंच याप्रमाणे 3 वेळेला 3 डबल क्रोशे, 1 2 3, हे एकदा झालं. पुन्हा एकदा 1 2 3 आणि आणखीन एकदा 1 2 आणि 3, याप्रमाणे. शेवटच्या 2 ब्लू स्टिचेस राहिल्या. इथे जशी आपण सुरुवात केली तसंच इंडिव्हिज्युअली एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या स्टिच मध्ये, म्हणजेच ब्लू शेवटच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे. हे याप्रमाणे शेप आपला मिळतो आहे फुलाला.
बेसिकली जे या साईडला केलंय तेच आपण अपोजिट साईडला सेंटर नंतर आपण करतो आहोत. पुढे आपल्याला आता ग्रीन कलर हवाय. इथे कंप्लीट न करता, ती स्टिच कंप्लीट न करता हे लूप आपण हुकवरच ठेवायचे. ग्रीन कलर आपण उचलून वर घ्यायचा आणि मग ती मागची स्टिच कंप्लीट होणार. आणि पुढे आपल्याला सिंगल क्रोशेस करायचे, बरोबर. जसं आपण इकडे केलं तसंच आपण या साईडला 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. या साईडला 6 स्टिचेस ग्रीन आहेत, या साईडला सुद्धा 6 स्टिचेस आपल्या ग्रीन कलरने आल्या. आता पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड जो आहे तो कंप्लीट करूया याप्रमाणे. ग्रीन कलरचं जे आहे ते बऱ्यापैकी आपण ठेवून मग आपण कट करूया. आणि ब्लू कलरचा मात्र आपण तिथेच कट केलं तर चालणार आहे, कारण इथून इथपर्यंत आपलं ते ऑटोमॅटिक स्यू झालेलं आहे. हा आपला फुलाचा जो मेन पार्ट आहे बाहेरचा तो कंप्लीट झाला. याप्रमाणे हे फोल्ड केल्यावरती असं होणार आहे. ओके. आता हा जो आतला पार्ट आहे तो आपण बघूयात कसा करायचा. त्यासाठी मी इथे पुन्हा क्रीम कलर घेतलाय. तुम्ही व्हाईट किंवा लाईट पिस्ता जो घेतला असेल तो. आणि आतला पार्ट छोटा असतो त्याच्यामुळे मी 1 नंबरचं हुक इथे घेतलेलं आहे. 1 ते 1.25 mm मधलं कुठलंही हुक चालणार आहे. स्लिप नॉट 6 चेन्स करायच्या. 1 2 3 4 5 आणि 6. हुक पासूनची दुसरी एक सिंगल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये एक डबल क्रोशे. पुढच्या स्टिच मध्ये डबल क्रोशे इनक्रीज. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेज इथे येतील इनक्रीज म्हटल्यावर. आणि शेवटच्या स्टिच मध्ये 5 डबल क्रोशेज. एक 2 3 4 आणि 5. या साईडला जे केलं तेच आता आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा करायचंय. म्हणजे आता इथे येईल डबल क्रोशे इनक्रीज. एकाच ठिकाणी 2. त्यानंतर एक डबल क्रोशे. एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. याप्रमाणे या साइडच्या पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राउंड आपण कंप्लीट करूयात. याप्रमाणे
आता दुसरा राऊंड, चेन 1, तिथेच एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, आता मेन फ्लॉवर करताना जसं आपण 2 स्टिचच्या मध्ये करत होतो तसंच पुढची स्टिच करताना 2 खालच्या स्टिचेसच्या मध्ये करायचंय. एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट पुन्हा एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिच मध्ये सिंगल क्रोशे इनक्रीज. आणि इनक्रीज करताना पुढे आपल्याला ब्ल्यू कलर हवाय, तर मी ही इनक्रीज कंप्लीट न करता ब्ल्यू कलरने ती कंप्लीट करणार आहे. इथे आपण ब्ल्यू कलर अटॅच करूया. याप्रमाणे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 डबल क्रोशेस खालच्या मध्येच आपण परत करत आहोत. एक सिंगल क्रोशे आणि एक हाफ डबल क्रोशे, पुढे 2 स्टिचेसच्या मध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 3, पुन्हा पुढे 2 डबल क्रोशेच्या मध्ये 1 2 3, ही तिसरी. आणि आणखीन एकदा पुढच्या 2 डबल क्रोशेच्या मध्ये 1 2 3, याप्रमाणे. पुढच्या 2 डबल क्रोशेच्या मध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. जसं इथे केलं तसंच इथे. पुन्हा एकदा इथे हे कंप्लीट न करता, म्हणजे शेवटची स्टिच कंप्लीट न करता ब्ल्यू कलर आपण पुढे ठेवायचा आणि व्हाईट कलर जो आहे तो वर घेऊन मागची स्टिच कंप्लीट करायची याप्रमाणे. आता इथे जशा स्टिचेस केल्या तशाच स्टिचेस आपल्याला आता या साइडला करायच्या, बरोबर. दोन स्टिचेसच्या मध्ये पुन्हा एकदा आपण करत आहोत. सिंगल क्रोशे इनक्रीज, आपल्याला ब्लू कलर लागणार नाहीये पण काही वेळ आपण थोडा वेळ इथे घेऊयात, म्हणजे ते सेपरेटली सीव न करता इथेच सीव होईल. 1 2, पुढच्या 2 स्टिचेसच्या मध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 स्टिचेसच्या मध्ये एक सिंगल क्रोशे, आता स्टिचवर
एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. बरोबर. 1 2 3 4 5 6 या साइडला सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6 व्हाईट आहेत. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राउंड कंप्लीट करूया याप्रमाणे. इथे देखील आपण व्हाईट जे आहे ते आपल्याला सीव करण्यासाठी आपण ठेवूयात बऱ्यापैकी. ब्लू कलर आपण इथेच कट केला तर चालणार आहे याप्रमाणे. हे पाठीमागून जे थ्रेड्स असतील ते आपण हे याप्रमाणे आता आपल्याला काय करायचंय, हे जे दोन आहेत पार्ट्स अपोजिट साइडने हे एकमेकांवर असे ठेवायचे. इकडे 6 स्टिचेस आहेत आणि इकडे 6 स्टिचेस आहेत. बेसिकली आपल्याला हे बंद करायचंय हे याप्रमाणे इथे. तर हे बंद करण्यासाठी तुम्ही इथे ग्लूने देखील हे स्टिक करू शकता किंवा इकडे 6 स्टिचेस आणि या 6 स्टिचेस एकमेकांवरती घेऊन याप्रमाणे सीव देखील निडलने तुम्ही करू शकता हे याप्रमाणे. इकडची एक स्टिच आणि त्या साइडची दुसरी स्टिच. बरोबर. ही याप्रमाणे हे इथपर्यंत आपण सीव करून घेऊयात. हे याप्रमाणे आपलं झालं. आणि हे जे उरलेले जे थ्रेड आहेत ते आपण मधून अपोजिट साइडने म्हणजे विरुद्ध साइडने ही सुई घेतली की तो थ्रेड आपला खाली येईल याप्रमाणे. आणि मग आपण आपली निडल काढू शकतो. हा याप्रमाणे आपला फुलातला हा जो मधला पार्ट आहे तो झाला. तो आपल्याला इथे याप्रमाणे अटॅच करायचा आहे. ठीक आहे. आता इथे काय करायचं, जर तुम्हाला आता ही याप्रमाणे जर तार लावायची नसेल तर फक्त हे एकमेकांवर ठेवून ग्रीन कलरने सीव करायचं. हे आतमध्ये ठेवलं की या साइडच्या ग्रीन आणि अपोजिट साइडच्या ग्रीन स्टिचेस एकमेकांवर घेऊन इथे सीव करायचं. आणि जर तुम्हाला याप्रमाणे जर तार लावायची असेल तर ती जी तार आहे ती तर याप्रमाणे जेवढी लेंथ हवी असेल तेवढी घ्यायची, साधारण 8 इंच. आणि मग ती खालच्या साइडला इथे इन्सर्ट करून बरोबर मधोमध घेऊन याप्रमाणे आपण ती अटॅच करायची. आणि ही जी तार आहे ही पुन्हा आपल्या मेन फ्लॉवरच्या सेंटरला आपण घेऊयात. हे इक्वल करूयात आधी. इथे सेंटरला म्हणजे मेन फुलाला आपण मधलं जे कळीप्रमाणे जे आहे ते आपण अटॅच करून घेऊयात याप्रमाणे. हे याप्रमाणे. आणि मग ग्रीन कलरचं जे आहे इथे आपण निडल इन्सर्ट करून या साइडच्या ज्या स्टिचेस आहेत ग्रीन कलरच्या 6 आहेत त्या आपण अपोजिट साइडच्या ज्या 6 स्टिचेस आहेत त्याने नॉर्मल जसं सीव करतं त्याप्रमाणे सीव करूया. इथे मी निडल इन्सर्ट करून घेतली आणि आता सीव करूया.
इकडच्या 6 स्टिचेसला अपोजिट साईडच्या ज्या 6 स्टिचेस ज्या असतील त्याने आपण सीव करायचं. हे याप्रमाणे. आणि मधून आपण पुन्हा एकदा अपोजिट साइडने आपलं सुई काढूयात, म्हणजे हा जो थ्रेड आहे तो अपोजिट साइडला येईल. याप्रमाणे. आणि हे थोडं रॅप करून मग आपण कट करूया. आणि इथे आपण पुन्हा एकदा ग्रीन कलरने आपण रॅपिंग करूया. आपली पूर्ण तार आपली कव्हर होईल. आपलं गोकर्णीचं फूल तयार झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.